आज बाबड्या म्हणतोय बाबा मटण नको. तुम्ही रिवायागृह कडनं डायरेक्ट कोकणातलं घरपोच मागवल्याला सुकट करा नाहीतर बोंबील करा. मग म्या म्हणलं आपण सोड्याचा राईस करू. सोड चांगलं धुवून घ्यायचं. सोड म्हणजे दुसरं काजूच की. गौतमी पाटील सारखं कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली. लसूण आणि अद्रक ह्याला पण बारीक बारीक कट करून घ्यायचं. कुकर मध्ये तेल टाकून ही पानं फुलं फळं आधी तेलात सोडायची आणि वरनं अद्रक लसूण कांदा टाकून द्यायचा आणि हलवत बसायचा. तवर ह्या तांदूळाला स्नान घालायचं. गार पाण्याने घातलं तरी चालल, थंडीने कुडकुडू द्या. चला चला मीठ मीठ मीठ. चला हळद आली का हळद हळद. चला चला चिकन मसाला घ्या थोडा थोडा आणि लागलं तर तिखट तिखट आलं का तिखट आणि परत बसा हलवत. आणि पुण्यांदा सोडा टाकायचं आणि परत हलवायचं आणि पुण्यांदा तांदूळ द्यायचा टाकून आणि तांदूळ शिजाय लागेल तेवढं पाणी आणि घ्या झाकून 3 शिट्ट्या वस्तोर. बाई किती छान झालाय. मग काय आला माझ्या ताटात आणि गेला माझ्या पोटात. जर तुम्हाला डायरेक्ट कोकणातून ताजे सुकट बोंबील खारे मासे सोडे मागवायचे असलेले नंबर कॉल करून लगेच मागून घ्या.